नमस्कार मित्रांनो. जसे की तुम्हाला माहिती आहे की माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि 2-3 दिवस मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा ॲडमिट होतो. आता मी रिकवर करतो आहे आणि मी पोस्टसुद्धा टाकली होती. तुम्ही सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि खरंच खूप प्रेम वाटलं आणि खूप आपुलकीची भावना वाटली की एवढे सगळे लोकं आपल्यासाठी केअर करतात. त्याबद्दल धन्यवाद. परत एकदा नवीन जोशामध्ये तुमचं स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात सेकंड ओपिनियन. मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याआधी प्लीज व्हिडिओला लाईक करा. हो मित्रांनो, तुमच्या लाईकने माझी रीच वाढते आणि मी जे काही वर्क करतो किंवा जे काही करतो त्याला मोटिवेशन मिळतं आणि ते मोटिवेशन मिळाल्यामुळे अजून काम करण्यासाठी माणसामध्ये आवड निर्माण होते. तर प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक नक्कीच करा. मित्रांनो, आजचा टॉपिक मी घेतो शरद पवार साहेबांबद्दल. महाराष्ट्राचे भीष्म पितामह राजकारणात ज्यांना म्हणलं जातं, त्यांना केव्हा कोणत्या गोट्या किंवा सोंगट्या चालवायच्या हे राजकारणात शरद पवार साहेबांना माहिती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेबांबद्दल आपण खूप सारं ऐकलं. त्यांना बर्मुडा ट्रायंगल म्हणून कुणी ओळखतं. शरद पवार साहेब भाकरी फिरवतात. शरद पवार साहेबांची भाकरी, शरद पवार साहेबांनी डोक्यावर नसलेले केससुद्धा जरी खाजवले तरी लोक म्हणतात की आता काय होईल, आता शरद पवारांनी नवीन डाव टाकला. आता कोणता डाव राहतो हे मराठी पत्रकार सांगू शकतात. कारण की मराठी पत्रकारांची शरणागती जशी ते म्हणतात ना, शरणम गच्छती, ज्या प्रकारे शरद पवार साहेबांसोबत त्यांनी केली आहे त्या प्रकारची शरणागती आपण बाकी स्टेटमध्ये कदाचित दिसून पडतं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात काही जरी झालं तर ते शरद पवार साहेबांमुळे झालं. त्या ह्या गोष्टी आपल्याला लक्षात येतात. तर आज आपण शरद पवार साहेबांबद्दल बोलू की शरद पवार साहेबांचा नेमका डाव काय आणि एकनाथ शिंदे यांच्याशी वारंवार मिळून शरदचंद्र पवार साहेब हे उद्धव ठाकरे यांचा फडणवीस कसा करू इच्छितात आणि एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून पवार साहेब सध्या कोणता डाव खेळत आहेत हे आपण बघण्याचा प्रयत्न करू. मला बोलण्यासाठी थोडीशी तकलीफ होते अजून, तर शब्द जर मागे पुढे झाले किंवा 1-2 शब्द समजले नाही त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत शरद पवार साहेबांच्या राजकारणाबद्दल. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच मानायला हवी की मीडिया म्हणजे मराठी पत्रकारांना शरद पवार साहेबांची कमजोरी माहीत जरी नसेल किंवा ते त्यांना महाराष्ट्राचे चाणक्य, भारताचे चाणक्य, जगाचे चाणक्य, अजून कोणत्या कोणत्या देशाचे चाणक्य समजत असेल, पण शरद पवार साहेबांना स्वतःच्या विकनेस किंवा स्वतःचे स्ट्रेंथ काय आहे हे नक्कीच माहिती आहे. मित्रांनो, शरद पवार साहेबांकडून शिकण्याला एक गोष्ट आहे. बीजेपीच्या 240 सीट्स तुम्ही आल्या हे बघितले असेल, पण बीजेपी ज्या प्रकारे कुमजली आहे, म्हणजे ज्या प्रकारे 240 सीट्स येऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून महाराष्ट्रामध्ये बीजेपीचे सरकार असून सुद्धा ज्या प्रकारे बीजेपीचे कार्यकर्ता असेल, बीजेपीचे नेते असेल हे निराशेमध्ये गेलेले आहेत. त्या व्यतिरिक्त शरद पवार साहेबांकडे बघा तुम्ही. शरद पवार साहेब हे कंटिन्युअस लढत म्हणजे एक लढवय्या योद्धा ज्यांना महाराष्ट्र राजकारणामध्ये म्हणू शकतो. आणि मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयीचं एक फेमस लाईन तुम्ही आठवले असेल की टूटे मन से कोई खडा नहीं होता और टूटे मन से कोई लड़ नहीं सकता. तुम्ही ऐकलं आहे की टूटे मन से कोई खडा नहीं होता और छोटे मन से कोई बडा नहीं होता. तर ती गोष्ट ऐकली असेल. शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांमध्ये महत्त्वाचा फरक हाच असेल की उद्धव ठाकरे साहेबांची जेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे साहेब हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून राजीनामा द्यावा लागला, तेव्हापासून आजपर्यंत उद्धव ठाकरे साहेब ढेकून, वाखनकं, मिंधे, हे ते बाप चोरला, हे चोरलं, ते चोरलं, बस याच्यावरती अजूनही तेच आहेत. म्हणजे त्या फेजमधून अजूनही बाहेर पडले नाही. त्यांच्या हाताखालची सरकार गेली, त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, पण त्या गोष्टीशी वास्तविकतेशी अजूनही उद्धव ठाकरे साहेब हे परामर्श त्या गोष्टीशी करू इच्छित नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरे साहेब अजूनही त्या फेजमध्ये अटकलेले आहेत. त्या व्यतिरिक्त शरद पवार साहेबांनी बघा, जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष केला तेव्हा शरदचंद्र पवार साहेब हे बोलले होते की या सगळ्या गोष्टी विसरून समोर जायचं असतं. त्या काही दिवसानंतर अजितदादा पवार हे सुद्धा 40 आमदार घेऊन एनडीएमध्ये सामील झाले, बीजेपी सोबत गेले. आणि तुम्ही जर फरक जाणवला असेल तर शरदचंद्र पवार साहेबांनी कधीही पब्लिक स्टेटमेंट असं केलं नाही की माझा पक्ष चोरला, माझं हे चोरलं, माझं ते चोरलं. ते कंटिन्युअस काम करत राहिले. ज्या प्रकारे त्यांना त्यांची विकनेस माहिती आहे त्याच प्रकारे त्यांना त्यांची स्ट्रेंथ माहिती आहे. मित्रांनो, राजकारणामध्ये साम, दाम आणि दंडभेद, साम, दाम, दंडभेद ही नीती वापरली जाते, जी चाणक्याची नीती आहे. पण चाणक्य हे शरदचंद्र पवार साहेबांना कदाचित आवडतील की नाही माहिती नाही, कारण की त्यांच्या पक्षाचं जे धोरण आहे त्यांच्यासाठी चाणक्य हे कदाचित त्यांना तसे सोयीस्कर नाहीत. ओके, तर आपण बोलणार आहोत की शरदचंद्र पवार साहेबांना त्यांची ताकद ज्या प्रकारे माहिती आहे त्यांची विकनेसही माहिती आहे. शरदचंद्र पवार साहेबांची ताकद म्हणजे त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये ज्याला म्हणतो आपण की जातीयवादाचं विद्यापीठ असं शरदचंद्र पवार साहेबांना काही लोक, जसं गोपीचंद पडळकर साहेबांचं तुम्ही एक दिवसाआधी ऐकलं असेल की महाराष्ट्रामध्ये जातीवादामध्ये कशा प्रकारे लोकांना उभं करायचं. काही दिवसाआधी तुम्ही आता हे आरक्षणाचं झालं गोष्टी, भरपूर साऱ्या लोकांचं असं म्हणणं आहे
की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये शरदचंद्र पवार साहेब हे सत्तेच्या बाहेर जातात तेव्हा तेव्हा आरक्षणाचं भूत तयार करतात आणि ज्या प्रकारचे लोक त्यांनी सिस्टीममध्ये रोवून ठेवलेले आहेत, पेरून ठेवलेले आहेत प्रत्येक ठिकाणी आणि वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असो, वेगवेगळ्या संस्था असो, त्याच्यावरती त्यांची जी हक्क किंवा मालकी आहे किंवा त्यांचा जो ताबा आहे त्या संस्थेच्या माध्यमातून शरदचंद्र पवार साहेब नेहमी एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात आणि मराठी पत्रकार सुद्धा त्यांना क्रॉस क्वेश्चनिंग न करता तो नॅरेटिव्ह त्यांच्या मताप्रमाणे चालवतात आणि शरदचंद्र पवार साहेब हे व्हिक्टोरियस येतात. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की शरदचंद्र पवार साहेब जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा असं वाटलं की शरदचंद्र पवार साहेबांचं राजकारण संपलं, पण राजकारणात हा योद्धा कसा लढतो आणि हा योद्धा 83 वर्षाचा असून सुद्धा महाराष्ट्रातल्या युवा नेत्यांना कसा पाणी पाजू शकतो हे शरदचंद्र पवार साहेबांनी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दाखवून दिलं. पक्ष फुटला, सगळं गेलं, आमदार गेले, पण कार्यकर्ते आणि लोक माझ्यासोबत आहेत हे शरदचंद्र पवार साहेबांनी अजितदादा पवारला दाखवलं की अजितदादा पवार तुम्ही मोठे झाले, पण वस्ताद जो म्हणतात ना की वस्ताद हा एक शेवटचा डाव, सगळं शिकवतो पण एक शेवटचा डाव हा स्वतःजवळ ठेवत असतो. त्याच प्रकारे शेवटचा डाव जो आहे कशा प्रकारे लोकांविरुद्ध लोक उभं करणं असो, राजकारणात सगळं काही मित्रांनो त्याला म्हणतात ना प्यार में और जंग में सब जायज होता है. तर राजकारणामध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी प्रत्येक पक्ष हा आठवतटीचे प्रयत्न करत असतो आणि ते प्रयत्न करायला सुद्धा हवे, कारण की डेमोक्रेसी सर्व्हाइव्ह कशी करेल. पण शरदचंद्र पवार साहेबांनी ज्या प्रकारे जातीचा वापर असेल किंवा वेगवेगळ्या लोकांना, वेगवेगळ्या समाज घटकांना एकमेकांविरुद्ध उभं करून त्याचा फायदा राजकारणामध्ये कसा घेता येईल हे शरदचंद्र पवार साहेबांनी नेहमी केलं. मित्रांनो, काही दिवसाआधीचं स्टेटमेंट ऐकलं असेल, मराठा समाजाला कुस्कारल्यानंतर मराठा समाजाला आरक्षणाचं त्याचा इमोशनल जो पॉईंट आहे, प्रत्येक मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे हे मान्य करतो आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात कुणी पण नाही. इव्हन मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यामागे शरदचंद्र पवार साहेबांचा हात कसा आहे हे याच्या आधी अनेक वेळेस मी एक्सप्लेन केलं. तर मित्रांनो, शरदचंद्र पवार साहेबांनी काही दिवसाआधीचे स्टेटमेंट केले की वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जातीयवाद वाढला किंवा ह्या गोष्टी वाढल्या. म्हणजे आता जो वारकरी संप्रदाय एक होता, जो वारकरी संप्रदाय सुद्धा फक्त राधा असेल, राधाकृष्ण असेल, विठ्ठल असेल, हरिभक्ती असेल याच्यामध्ये मग्न राहायचा आणि बाजूला बसलेल्या व्यक्तीची जात हा समाज कधीच विचारत नव्हता. हजारो लाखो लोकांच्या पंक्ती सोबत बसतात पण बाजूला बसलेल्या व्यक्तीची जात कधी विचारल्या जात नाही. पण तिथे जातीयवादाचा उल्लेख करून शरदचंद्र पवार साहेबांनी जो वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये सुद्धा कशी फूट पाडता येईल किंवा फूट पाडण्याचा प्रयत्न होईल का किंवा होऊ शकते का याचा प्रयत्न केला. मित्रांनो, तीच गोष्ट आज मी सांगतोय की एकनाथ शिंदे साहेबांना शरदचंद्र पवार साहेब का भेटतात, आपल्याला हा प्रश्न आहे. तर मुख्यमंत्री आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, ह्या सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, शरदचंद्र पवार साहेबांना शेतकऱ्याचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न ह्या सगळ्या गोष्टीवरून काहीही घेणं नाही, कारण की शेतकऱ्याचे प्रश्न 2004 ते 2014 या काळामध्ये शरदचंद्र पवार साहेब हे कृषी मंत्री होते. आता त्यावेळेस शेतकऱ्याच्या आत्महत्या किती होत होत्या, आज किती होतात, त्यावेळेस त्यांनी शेतकऱ्यांसाठी MSP दिली का नाही दिली, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. MSP जर तुम्ही शिवराज सिंग चौहान जे इंदोरचे आता सध्या कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री आहेत, मामा ज्यांना संबोधलं जातं आणि मध्य प्रदेशचे 18 वर्ष मुख्यमंत्री राहिले, त्यांनी पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड सांगितलं की शरदचंद्र पवार साहेबांनी MSPच्या बाबतीत काय बोलले होते की MSP आम्ही देऊ शकत नाही, त्याचं कारण काय असेल हे शरदचंद्र पवार साहेबांनीच एक्सप्लेन केलं होतं. ते शरदचंद्र पवार साहेब आज MSP बद्दल बोलतात, हे खरंच नवलाचा विषय आहे, पण हा आपण नंतर कधी घेऊ. पण शरदचंद्र पवार साहेब हे एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून कोणता प्लॅन करू इच्छितात. मित्रांनो, तुम्ही आता बघितलं असेल की शरदचंद्र पवार साहेबांनी काही दिवसाआधी एक स्टेटमेंट दिलं की आमच्या पार्टीला मुख्यमंत्री पदामध्ये कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही आणि लगेच त्यांचं काही दिवसाआधी स्टेटमेंट आलं की मुख्यमंत्रीपद हे इलेक्शन नंतर आपण ठरवू शकतो की कोणाचा मुख्यमंत्री बनणार आणि कोणाचा मुख्यमंत्री बनणार नाही. तर मित्रांनो, याच्यातून लक्षात येतं की शरदचंद्र पवार साहेबांना सुद्धा माहिती आहे की आज कुणालाही मुख्यमंत्री ठरवून किंवा काही करून मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवता येणार नाही. याचा निकाल किंवा मुख्यमंत्री बनण्याचा निकाल हा इलेक्शन नंतरच लागेल. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2019ची पुनरावृत्ती शरद पवार साहेब करू इच्छितात. 2019 मध्ये काय झालं, 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेना आणि BJP एकत्र लढली आणि इलेक्शन नंतर उद्धव ठाकरे यांना रूम मधल्या म्हणजे बंद दाराआड चर्चेची गोष्ट आठवली आणि बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना प्रमुख आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बंद खोलीमध्ये किंवा यांना दिलेलं वचन ते बंद खोलीमध्येच दिले असेल. उद्धव ठाकरे साहेब ओपनली काय करतात ना, सगळं बंद खोलीमध्येच. आता मुख्यमंत्री पदाची घोषणा करण्याची गोष्टही त्यांनी 4 भिंतीच्या आडच केली. म्हणजे उद्या म्हणता येईल की यांनी आम्हाला फसवलं, 4 भिंतीच्या आड तुम्हाला मुख्यमंत्री करू असं आश्वासन दिलं. पण शरदचंद्र पवार साहेब हे फसतील कसे? अमित शहा फसले, देवेंद्र फडणवीस फसले, पण शरदचंद्र पवार साहेब यांना उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची फितरत माहिती आहे. उद्धव ठाकरे हे कसे फसू शकतात किंवा कसा लबाड धंदा करू शकतात हे शरदचंद्र पवार साहेबांनी ओळखून घेतलं आहे. ते म्हणतात ना की चोराच्या घरी कधी चोरी होत नसते. तर त्याच प्रकारे क्लासमधल्या एखाद्या जो सगळ्यात बंड मुलगा राहतो त्याला मॉनिटर केलं जातं का, कारण की तोच जर शांत राहिला तर बाकीचे लोक आपोआप शांत राहतील.
तर मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्यावरती प्रेशर आणून उद्धव ठाकरेची बार्गेनिंग पॉवर आहे ती त्यांनी 2014 मध्ये पण कमी केली. 2019 मध्ये त्या 14चा फायदा भेटला. म्हणजे शरद पवार साहेब किती दूरची कवडी फेकतात हे आपण बघू, हे आपण समजू शकतो. तर मित्रांनो, एकनाथ शिंदे साहेब यांना भेटून उद्धव ठाकरे यांच्या जागा कमी करणं, उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करणं, ज्या एकनाथ शिंदेला अनकॉन्स्टिट्युशनल मुख्यमंत्री असं उद्धव ठाकरे हिणवतात, त्याच एकनाथ शिंदे साहेबांना शरदचंद्र पवार साहेब जवळ ठेवतात, मुख्यमंत्री म्हणतात, 2-4 वेळेस भेटायला जातात, महाराष्ट्राचे प्रश्न डिस्कस करायला जातात. आता जर अनकॉन्स्टिट्युशनल मुख्यमंत्री असेल तर त्या मुख्यमंत्र्याचं महाराष्ट्राचे प्रश्न कसं काय डिस्कस होऊ शकतात, याचं उत्तर उद्धव ठाकरे साहेब देऊ शकतात का? आणि उद्धव ठाकरे साहेब खरंच पवार साहेबांना बोलू शकतात का की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना कसं भेटता, का भेटता, असं बोलू शकत नाही. तर मित्रांनो, ज्या प्रकारे 2019 मध्ये उद्धव ठाकरेला हाताशी धरून देवेंद्र फडणवीसचा दगा केला, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांना हाताशी धरून यावेळेस परत सुद्धा बीजेपीचा नंबर शरद पवार साहेब लावतील का? पण मित्रांनो, इथे शरदचंद्र पवार साहेब ही गोष्ट विसरले की एकनाथ शिंदे साहेब आणि उद्धव ठाकरेमध्ये फरक आहे. एकनाथ शिंदे हा ग्राउंड पासून उठलेला कार्यकर्ता आहे, नगरसेवक झाला, नगरसेवकापासून आमदार झाले, आमदारपासून मंत्री झाले, मंत्रीपासून मुख्यमंत्री झाले, आणि धाडस करून ज्या शिवसेनेच्या विरुद्ध कोणी बोलण्याचं टाचणी जरी पडली किंवा हातातला झेंडा जरी खाली पडला तरी भीती वाटायची. त्या मुंबईतून 40 आमदार एकनाथ शिंदे साहेब घेऊन गेले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून वापस आले. किती प्रकारच्या घोषणा करण्यात आल्या की वरळीतून जावं लागेल, हे होईल, ते होईल, ते होईल. काहीही झालं नाही. एवढा धाडस करणारा व्यक्ती, आणि ज्या व्यक्तीला माहिती आहे की ज्या पार्टी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल एक गोष्ट आपण नक्कीच लक्षात घ्यावी की ते गोष्ट अंडरस्टँड करतात, त्यांना राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर समजतं, खूप कुशल राजकारणी ते आहेत. त्याचमुळे महाराष्ट्र रिक्षा चालवणाऱ्याचा एक मुलगा, रिक्षा चालवणारे स्वतः एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आहेत. आज 2.5 वर्ष होतात, जवळपास 2 वर्ष होऊन त्यांना गेले, आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तर ते एक गोष्ट विसरले शरदचंद्र पवार साहेब की एकनाथ शिंदे हे कधीच उद्धव ठाकरे होऊ शकत नाही. कारण की उद्धव ठाकरेंनी ज्या स्वार्थी भावनासाठी, म्हणजे उद्याचं चांगलं पाहून परवाचं नुकसान केलं, त्याला म्हणतो ना की आपण दूरचा विचार न करता एक शॉर्टमध्ये काय मिळतं आपल्याला, शॉर्ट टर्म प्लेजरसाठी आपण लॉंग टर्म गेन याचा नेहमी नुकसान करत असतो. त्या प्रकारे उद्धव ठाकरे साहेबांनी शॉर्ट टर्म गेन म्हणजेच मुख्यमंत्री पदासाठी लॉंग टर्म गेनचं नुकसान केलं. घरातून बाहेर पडावं लागलं. जे पक्षप्रमुख घरात राहायचे, ज्यांना मोठमोठाले नेते हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांना भेटायला यायचे, ते अमित शहा असेल, मोदी असेल, अजून कोणी असेल, उद्धव ठाकरेंना मातोश्रीच्या बाहेर कधी जावं लागलं नाही. त्या उद्धव ठाकरेला दारोदारी भटकावं लागतंय, त्या उद्धव ठाकरेला सोनिया गांधी यांच्या चरणाशी जावं लागतंय, त्या उद्धव ठाकरेला सिल्वर ओकोर जावं लागतंय, त्या उद्धव ठाकरेला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्याशी गोष्टी करावं लागतात. ही उद्धव ठाकरेची पोझिशन शरदचंद्र पवार साहेबांनी त्यांना दाखवून दिली की उद्धव ठाकरे साहेब तुमची ही पोझिशन आहे आणि तुम्ही ह्या गोष्टीवरती चर्चा करा. माझ्याकडे येण्याआधी तुम्ही रोहित पवारशी चर्चा करा, सुप्रियाताई सुळेशी चर्चा करा, अजून कुणाशी चर्चा करायची करा, पण माझ्यापर्यंत पोहोचायला तुम्हाला कॅबिनच्या बाहेर वाट पाहावं लागेल. तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल ना, बाहेर वाट बघा, हो इथेच आहे मी, बसतो बाजूला. हा वाघ कशा प्रकारे शरणात, कशा प्रकारे त्याचे नख चाटले, कशा प्रकारे त्याचे अकराळ विक्राळ रूप जे होतं, ज्याला पाहून लोकांना भीती वाटायची, तो एक क्यूट बॉय म्हणून लोकांसमोर आणला. एक खरंच शरदचंद्र पवार साहेब यांना मानावं लागेल. तर मित्रांनो, स्ट्रॅटेजी काय? स्ट्रॅटेजी ही की एकनाथ शिंदे यांच्यासोबत ज्या प्रकारे आता लाडली बहीण योजना असो, मुख्यमंत्री लाडली भाऊ योजना असो, किंवा अजून कोणत्या योजना असो ज्याच्यामध्ये 3 सिलेंडर आता सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हे स्त्रियांच्या नावावर जर असेल तर देऊ इच्छितात, बाकी केंद्राच्या योजना असो, त्यांना ही गोष्ट तर कळली की मराठा आरक्षणाचं पोलरायझेशन करता करता ओबीसी समाज हा आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे. ओबीसी समाज जर दूर गेला तर आपल्या परत तेवढ्या सीट्स येऊ शकणार नाही जेवढ्या सीट्स आपण ॲस्पिरेशन्स ठेवतो. हा म्हणजे त्यांच्या जेव्हा पक्ष स्थापित केला होता तेव्हाही 54 सीट्स होत्या, 2019 मध्ये पण 54 सीट्स होत्या, तरी पण लोक ते पावसातली मराठी मीडिया पत्रकार पावसातली सभा आणि मग ते चाणक्य ते भाकरी फिरवली वगैरे सगळ्या तुम्ही गोष्टी ऐकल्या असेल. पण मित्रांनो, 2024च्या विधानसभा इलेक्शन नंतर महाराष्ट्रामध्ये अजून भूकंप येणार आहेत. महाराष्ट्रातले भूकंप अजून थांबले नाही. महाराष्ट्र सध्या एक ट्रान्झिशन फेजमध्ये आहे. इथून भूकंप येतच राहणार. जे मनोज जरांगे ज्यांनी मराठा समाजाला एक केलं आणि ते मनोज जरांगे म्हणतात की आम्ही लढू. मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट निघून गेली. तुमचा लढण्याचा जोश किती होता, तुम्ही किती जागा लढू शकता हे तुम्ही दाखवून दिलं. मी परत सांगतो, मनोज जरांगे 288 सोडा तुम्ही 8 जागा पण लढू शकत नाही. तुम्ही सरळ शरद पवार साहेब यांच्या पक्षाला किंवा महाविकास आघाडी यांच्या पक्षाला पाठिंबा देऊन जाहीर होता बस. आणि शरदचंद्र पवार एकनाथ शिंदे साहेबांना मिळून एक प्लॅन करू शकतात किंवा समोरचे जे डोअर्स आहेत ते ओपन करू शकतात आणि भारतामध्ये किंवा नरेंद्र मोदींचे हात मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी सोबत जावं लागेल याच्याबद्दल शरदचंद्र पवार साहेब बोलून नरेंद्र मोदी किंवा एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होतील आणि सुप्रियाताई सुळे यांना पॉलिटिकली सेटल करतील.
तर मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवा. शरदचंद्र पवार साहेब हे राजकारणातलं ते बर्मुडा ट्रायंगल आहे जिथे पक्षाच्या पक्ष गायब होतात. आणि एकनाथ शिंदे यांना हे माहिती आहे, एकनाथ शिंदे त्या ट्रॅपमध्ये फसणारे नाहीत. पण उद्धव ठाकरे फसले आणि उद्धव ठाकरेच्या पक्षाचं काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. जी शिवसेना होती ती आता उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे उभाठा अशी शिवसेना झाली आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.